तर आपण वाचूया रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय आणि 9वं वचन. बघा तुमच्या स्क्रीनवर आहे देवाच्या लोकांना वचन. काय लिहिलंय की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण देवामध्ये येतो, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये येतो ना, त्यावेळेस या वचनाशिवाय आपल्या जीवनाला सुरुवातच होत नाही. कारण जोपर्यंत आपण अंतःकरणात विश्वास ठेवत नाही का देवाने मेलेल्यातून प्रभू येशूला उठवला आहे, तोपर्यंत आपल्या जीवनात कार्य होत नाही. जोर आपल्या जिभेने आपण बोलत नाही का येशू तू ख्रिस्त आहे, येशू तू प्रभू आहे, तोपर्यंत आपल्या जीवनात कार्य होत नाही. हालेलुया. तर पण देवाच्या लोकांना आपण हे वचन फक्त एक असं वाचून ठेवून दिल्यासारखं वापरतो देवाच्या लोकांना. तर नाही, देवाच्या लोकांना देवाचं वचन म्हणतं, देवाचं वचन सजीव आणि सक्रिय आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करताना देवाच्या लोकांना, तुमचं संपूर्ण जीवन बदलून जातं. नुसतं जीवन नाही बदललं देवाच्या लोकांना, तुमची सर्व परिस्थिती बदलून जाते. कारण त्याचं वचन म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त आला, ते आपल्याला जीवन द्यायला आला. आणि नुसतं जीवन नाही देवाच्या लोकांना, तो सार्वकालीन जीवन द्यायला आला आहे. हालेलुया. तो म्हणतो देवाच्या लोकांना, मी तर आलो तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि विपुल प्रमाणात व्हावी. कसं द्यायला आला देवाच्या लोकांना? तो विपुल प्रमाणात जीवन प्राप्ती द्यायला आला, आपल्याला विपुल प्रमाणात जीवन द्यायला आला देवाच्या लोकांना. ज्यावेळेस आपण त्या ईश्वर विश्वास ठेवतो, आपल्यामध्ये देवाच्या लोकांना त्याचं सार्वकालीन जीवन उतरलं जातं. हालेलुया. आणि सार्वकालीन जीवन देवाच्या लोकांना कुठं उतरतं? तर आपल्या आत्म्यामध्ये. कारण देव आत्मा आहे. देव जे पण कार्य करतो देवाच्या लोकांना, ते आपल्या आत्म्याकरवी करतो देवाच्या लोकांना. कारण देवाचं वचन म्हणतं, ना बलाने ना पराक्रमाने तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हालेलुया. त्याचा आत्मा कार्य करणार आहे देवाच्या लोकांना. त्याच्यामुळे त्याचं जीवन ते कुठे येतं देवाच्या लोकांना? तर आपल्यामध्ये येतं देवाच्या लोकांना, आपल्या आत्म्यामध्ये येतं देवाच्या लोकांना. कारण देवाचं वचन म्हणतं, जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. हालेलुया. ज्यावेळेस देव आपल्यामध्ये येतो ना, त्यावेळेस त्याचं जीवन आपल्याला मिळतं. आपल्या आत्म्याशी त्याचं जीवन एकरूप होऊन जातं देवाच्या लोकांना. समजतंय का देवाच्या लोकांना? देवासोबत एकरूप जीवन देवाने आपल्याला दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा आत्म्याशी आपण एकरूप झालेलो आहे. आपण साधे राहिलो नाही देवाच्या लोकांना, तर संपूर्ण बदलून गेलो आहोत. आपलं संपूर्ण जीवन बदलून गेलं आहे. एवढंच लोकांना, ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना का येशू तू प्रभू आहे, तुमच्या मुखाने कबूल करता, ज्यावेळेस अंतःकरणात विश्वास धरता, त्यावेळेस बघा देवाच्या लोकांना किती अद्भुत कार्य होतं. कारण त्याचं वचन काय म्हणत आहे? 1 योहान 5:1 मध्ये बघा देवाच्या लोकांना, येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो. हालेलुया. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवामध्ये आले देवाच्या लोकांना, ज्यावेळेस तुम्ही त्या येशूकडे आले देवाच्या लोकांना, त्यावेळेस तुम्ही त्या येशूला म्हणले, येशू तूच माझं सर्व काही, आता तूच माझा देव आहे. देवाच्या लोकांना, ज्यावेळेस तुम्ही त्या येशूला स्वीकारलं, ज्यावेळेस समर्पण केलं, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं, तर तुम्ही तो येशूवर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही देवापासून जन्मलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणापासून जन्मले? देवाच्या लोकांना वचन म्हणतंय, देवापासून. तुमचं संपूर्ण बदलून गेलंय देवाच्या लोकांना. तुमची संपूर्ण परिस्थिती बदलून गेली आहे, कारण तुम्ही देवापासून जन्मले आहात. देवाचं वचन म्हणतंय. हालेलुया. आपलं संपूर्ण बदलून जातं देवाच्या लोकांना. संपूर्ण. जर देवाच्या लोकांना आपण निराशेमध्ये असताना, दुःखात, संकटात असताना आपण त्या येशूला हाक मारली आहे देवाच्या लोकांना, आणि जर येशूत येऊन पण आपल्याला हे जीवन जगावं लागत असेल तर नाही देवाच्या लोकांना. कारण हे जीवन द्यायला आपल्याला येशू आलाच नाही देवाच्या लोकांना. हे जीवन आपल्याला देवाने दिलंच नाही देवाच्या लोकांना. आपल्यावर संकट येणार देवाच्या लोकांना. देव म्हणतो तुमच्यावर संकट येणार, 100% येणार. कारण येशू स्वतः बोललेला आहे की तुमच्यावर संकट येणार, पण ते संकट जगासाठी असणार, तुमच्यासाठी नाही. पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो आपलं जीवन बदलायला आलेला आहे देवाच्या लोकांना, आणि त्याने संपूर्ण पूर्ण केलं आहे. तो त्या वधस्तंभावर बोलला आहे देवाच्या लोकांना की संपूर्ण पूर्ण झाले आहे. हालेलुया. सगळे पूर्ण झाले आहे, तो येशू बोलला आहे. तुम्ही संपूर्ण बदलून गेले आहेत. हे वचन पा देवाच्या लोकांना.
2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय 17वा वचन बघूया आपण. हातभूत लिहिलंय देवाच्या लोकांनो आणि सजीव आहे देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस तुमचा देवापासून जन्म झालाय, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस तुम्ही म्हणले ना देवा तूच माझा प्रभू आहे, त्यावेळेस तुम्ही बदलून गेलेला आहात देवाच्या लोकांनो. आणि देव म्हणतो तुम्ही जे दिसताना त्या पद्धतीने चालू नका. जर तुम्ही देवाचं वचन म्हणतं तुम्ही विश्वासाने चाला, डोळ्याने दिसते त्या पद्धतीने चालू नका. जर तुम्ही डोळ्याने बघून चालले देवाच्या लोकांना तुम्ही अडखळणार ठेचणार, पण तुम्ही विश्वासाने चालले देवाच्या लोकांना कोणीच तुम्हाला अडवू शकणार नाही. हालेलुया. आपल्याला विश्वासाने चालायचे, कारण विश्वासा वाचून त्याला कोणी संतोषवू शकत नाही. हालेलुया. त्याला कोणी प्रसन्नच करू शकत नाही, त्याचं वचन म्हणतं. हालेलुया. तुमचं जीवन बदललं आहे. एक वचन वाचा देवाच्या लोकांनो, 2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय 17वा वचन बघा. देवाच्या लोकांना काय लिहिलंय, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, हालेलुया, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. हालेलुया. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहात ना देवाच्या लोकांनो, तर देव काय म्हणत आहे बघा, तुमच्यासाठी लिहिलंय, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. कसं आहे देवाच्या लोकांनो, नवी उत्पत्ती आहे. एका भाषांतरामध्ये लिहिलंय का तुम्ही नवी सृष्टी आहात, तुम्ही नवीन क्रिएचर आहात, तुम्ही नवीन क्रिएशन आहात. हालेलुया. तुम्ही संपूर्ण देवाने तुम्हाला नवीन बनवलं आहे. आणि देवाच्या लोकांनो बघा, देवाने कुठे लिहिलं आहे ही गोष्ट, तर देवाच्या लोकांनो वर्तमान काळात वाचून बघा. देवाच्या लोकांनो काय लिहिलंय, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. हालेलुया. काय लिहिलंय देवाच्या लोकांनो, नवी उत्पत्ती आहे. होणार लिहिलंय का देवाच्या लोकांनो? आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला म्हणताना देवा तू माझा देव आहे, हालेलुया, येशू तू माझा प्रभू आहे, त्यावेळेस तुम्ही नवीन उत्पत्ती होता देवाच्या लोकांना. त्याचं जीवन तुमच्यामध्ये कार्य करायला लागतं, तुमचं सर्व बदलून जातं. पुढे बघा देवाच्या लोकांनो काय लिहिलंय, जुने ते होऊन गेले. काय लिहिलं, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. हालेलुया. जुने ते होऊन गेले देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस येशू आला त्यावेळेस तुमचं जुनं ते संपून गेलंय. हालेलुया. जुनं ते पूर्ण होऊन गेलंय. आणि तो काय म्हणतो देवाच्या लोकांनो, पहा ते नवे झाले आहे, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. तुमचं जुनं जीवन आहे देवाच्या लोकांनो, देवाने संपूर्ण काढून टाकलंय, तुम्ही संपूर्ण बदलून गेले आहात. म्हणून तो म्हणत आहे तुम्ही नवे झाले आहात. हालेलुया. नवीन झाले आहे, तुम्ही वर्तमान काळात नवीन झाले आहात. देवाचं वचन म्हणतंय जुनं ते होऊन गेलं, देवाने तुम्हाला नवीन बनवलाय, नवीन जीवन तुमच्यामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. 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 नवीन जीवन तुमच्यामध्ये कार्य करत आहे, सार्वकालीन जीवन देवाच्या लोकांनो. देवाच्या लोकांनो एक वचन बघा तुमच्या स्क्रीनवर येत आहे, 1 पेत्र 1:11. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या लोकांना तो आपल्याला सार्वकालीन जीवन देतो ना, त्यावेळेस बघा तुमचं दुःख कसं बदलून जातं, तुमचं संपूर्ण जीवन बदलून जातं. तुम्हाला देवाने कशासाठी बोलवलंय, तर बघा काय लिहिलं आहे, त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे, हालेलुया, म्हणजे जुने जे संदेश ठेवून गेले देवाच्या लोकांनो, यशा, इर्माया, जकर्या, जुन्या करारामध्ये जे संदेश ठेवून गेले देवाच्या लोकांनो, त्यांनी येशूविषयी ज्या भविष्यवाण्या केलेल्या त्याच्याविषयी लिहिले. ते म्हणत आहे त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे, हालेलुया, ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या, बघा काय लिहिलंय, त्यानंतरच्या, पहिले काय लिहिलंय, ख्रिस्ताची दुःखे, म्हणजे ख्रिस्ताने येऊन ख्रिस्ताची दुःखे भोगून देवाच्या लोकांनो जे होणार होतं ते लिहिलंय, ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या कोणत्या गोष्टी आहेत देवाच्या लोकांनो, गौरवयुक्त गोष्टी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला त्याने कशाला बोलवलं आहे देवाच्या लोकांनो, तर त्या गौरवयुक्त गोष्टींमध्ये आपलं जीवन जगण्यासाठी. हालेलुया. ख्रिस्ताने त्याची दुःखे पूर्ण केली देवाच्या लोकांनो, ख्रिस्ताने त्याचं सर्व काही पूर्ण केलं देवाच्या लोकांनो. आणि आता कसला काळ चालू आहे देवाच्या लोकांनो, त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गौरवी जीवनात चालण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराने बोलवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अद्भुत जीवन दिलेलं आहे देवाच्या लोकांनो. आज आपण या जीवनाचा एकच पाठ पाहणार आहोत देवाच्या लोकांनो, की आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये काय परिणाम होतो देवाच्या लोकांनो ज्यावेळेस आपल्या जीवनात येशू येतो. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपल्याला देवापासून जन्मलं जातो, ज्यावेळेस आपल्याला देवाचं मूल होण्याचा अधिकार मिळतो देवाच्या लोकांनो. वाचूया योहान याचा 1 अध्याय
आणि 12 ते 13 वचन. हालेलुया. 12 ते 13 वचन देवाच्या लोकांनो बघा तुमच्या स्क्रीनवर येत आहे. काय लिहिलंय? परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना. कोणाला? देवाच्या लोकांनो, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, येशू नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोण आहोत देवाच्या लोकांनो? तर देवाची मुले आहे. त्याचं वचन बोलत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. 1 योहान 12 म्हणत आहे, जर तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही देवाची मुले आहात. तुम्ही देवाच्या लोकांनो देवाचं मुलं आहात. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, पहिले आपण पापामुळे देवाजवळ जाऊ पण शकत नव्हतो, पण त्या येशू ख्रिस्ताने डायरेक्ट आपल्याला देवाचं मूल होण्याचाच अधिकार दिला. हालेलुया. हालेलुया. कसला अद्भुत जीवन देण्यासाठी आपल्याला देव आलेला आहे देवाच्या लोकांनो. पण लोक आजकाल जगत नाही, कारण देव म्हणतो ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालाय. ज्यावेळेस तुमच्यामध्ये ज्ञान येतं देवाच्या लोकांनो, तर तुम्ही नाश झाल्यापासून वाचायला लागता. प्रेज द लॉर्ड. बघा काय लिहिलं? ज्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. आणि पुढचं वचन बघा, 13 वचन देवाच्या लोकांनो काय लिहिलंय? त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म, तुमचा जन्म बघा देवाच्या लोकांनो कसा झालाय? त्यांचा जन्म रक्त, देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्या येशू ख्रिस्तामध्ये येता, देवाचं मूल होण्याच्या ज्यावेळेस तुम्हाला अधिकार मिळाला, त्यावेळेस देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देव म्हणतो देवाच्या लोकांनो, हालेलुया, त्यांचा जन्म रक्त, हालेलुया, देहाची इच्छा, मनुष्याची इच्छा, या रक्त, देहाची इच्छा, मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला आहे. हालेलुया. आपला जन्म कशापासून झाला आहे देवाच्या लोकांनो? तर देवापासून झालेला आहे. आपण रक्ताने नाही जन्मलेलो देवाच्या लोकांनो, देहाच्या इच्छेने नाही जन्मलेलो देवाच्या लोकांनो, मनुष्याच्या इच्छेने नाही जन्मलो देवाच्या लोकांनो, तर देव पित्यापासून आपण जन्माला आलो आहे. हालेलुया. 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 कोणापासून जन्मलो आपण? देवा पित्यापासून. पण तुम्ही म्हणत असताना आपण तर शरीरात दिसतोय, तर देवाच्या लोकांना आपल्याला जे चालायचं ते कसं? विश्वासाने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं देवाच्या लोकांनो? विश्वासाने. ग्लोरी. हालेलुया. कारण देव म्हणतो जे डोळ्याने दिसते त्याप्रमाणे नाही, तर विश्वासाने दिसते त्याप्रमाणे चाला. ग्लोरी. हालेलुया. काय म्हणतं त्याचं वचन? त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला आहे. हालेलुया. जर तुम्ही देवापासून जन्मले आहे देवाच्या लोकांनो, तर देवाच्या लोकांनो काय लिहिलं? त्यांचा जन्म रक्त. पण देवाच्या लोकांनो, डॉक्टर तुम्हाला बोलले असतील का तुम्हाला डायबेटीस आहे, तुमच्या वंशामध्ये पण कुणाला असन. हालेलुया. तुमच्यामध्ये रक्ताचे प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या वंशामध्ये पण कुणाला असन. तुमच्या रक्तामध्ये जो पण आजार सुरू होतो देवाच्या लोकांना, तो रक्तापासून सुरू होतो. हालेलुया. कारण रक्तामुळेच आपल्याला कळतं कुठल्या आजारामध्ये आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांना डॉक्टर बोलले असतील देवाच्या लोकांना, तुम्ही आजारामुळे कधी नीट होऊ शकत नाही, तुमच्या रक्तात ही गोष्ट आढळून आली आहे, तुमच्या रक्तात ही कमतरता आली आहे. तुम्हाला कोणी बोलला असेल देवाच्या लोकांना की तुमच्यावर पिढीजात श्राप आले आहे, त्या पिढीजात श्रापांमुळं, त्या पिढीजात बंधनांमुळं, हालेलुया, हालेलुया, तुमचं जीवन बंधनात आहे असं तुम्हाला लोक बोलले असतील देवाच्या लोकांनो. पण त्याचं वचन म्हणतं त्यांचा जन्म रक्तापासून नाही झाला, देहाच्या इच्छेपासून नाही झाला, मनुष्याच्या इच्छेपासून नाही झाला, तर देवापासून झाला. ज्यावेळेस आपण त्या येशू ख्रिस्तामध्ये येतो ना देवाच्या लोकांनो, तर आपला जन्म जो देवापासून झाला आहे. आपण आपल्या आई वडिलांपासून नाही देवाच्या लोकांनो, तर देवापासून जन्मलेला आहे त्याचं वचन म्हणतं. हालेलुया. जर आपण देवापासून जन्मलो आहे देवाच्या लोकांनो, तर तुमच्या ते आजार विकार राहू शकत नाही. हालेलुया. पण देवाच्या लोकांनो, जर तुम्ही आजारात दिसत आहात तर कशामुळे? तर ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालाय देव म्हणतो. हालेलुया. कशामुळे? ज्ञानाच्या अभावी. कशामुळे? ज्ञानाच्या अभावी. पण आज जे ज्ञान तुमच्याकडे येत आहे त्याच्यातले ते ऐकताच देवाच्या लोकांना जे आजारी आहेत ते बरे होऊन जात आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लोकांना आपण कोणापासून जन्मलो? देव पित्यापासून. आपला पिता कोण आहे देवाच्या लोकांना? तो येशू ख्रिस्त. हालेलुया. आपला कुटुंब प्रमुख कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तर त्या आजाराला सांगा देवाच्या लोकांनो की माझा पिता येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. मला
माझ्या आजोबांपासून या अनुवंशिकतेने आजार नाही मिळालेला, माझ्यावर पिढीदार श्राप नाही आले, तर मी येशू ख्रिस्तापासून जन्मलेलो आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त माझा कुटुंब प्रमुख आहे. येशू ख्रिस्तापासून मी जन्माला आलेलो आहे. मी येशूच्या रक्तातून जन्माला आलो आहे. देवाच्या लोकांनो, त्या आजाराला सांगा हालेलुया. कारण देवाच्या लोकांना सर्व बदलतं, पण त्याचं वचन बदलत नाही. तो म्हणतो आकाश पृथ्वी नष्ट होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाही. हालेलुया. आणि जर देवाच्या लोकांना तुम्ही ह्या जीवनामध्ये चालत आहात, तर तुमचा आजार पण निघून जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आपल्यावर जे पिढी जात देवाच्या लोकांना श्राप वगैरे देवाच्या लोकांना येत, हे सर्व जे श्राप आलेला असतं, पण देवाचं वचन म्हणतं का त्या येशू ख्रिस्ताने तुमचे सर्व श्राप स्वतःवर घेतले आणि तो झाडावर टांगला गेलेला, त्याने सर्व काही पूर्ण केलं. त्याचं वचन म्हणतं प्रभू येशूला बसलेल्या मानाने तुम्ही निरोगी झालात. हालेलुया. त्याने सर्व काही पूर्ण करून दिला आहे देवाच्या लोकांनो. म्हणून त्या आजाराला सांगा माझा कुटुंब प्रमुख येशू ख्रिस्त आहे. मी दाविदाच्या घरातून आलो आहे, मी अब्राहमाच्या घरातून आलो आहे, मी इसाकाच्या घरातून आलो आहे, मी यशाया इर्मयाच्या घरातून आलो आहे. हालेलुया. मी पिढी जात जे म्हणताना देवाच्या लोकांनो, तर आपली पिढी आहे दावीद, यशाया, इर्मया, जकरिया, अब्राहम, इसाक, याकोब. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्र, पौल ह्या पिढीतून आलेलो आहोत देवाच्या लोकांना आपण. हालेलुया. हालेलुया. अद्भुत जीवन देण्यासाठी आपल्याला देवाला आहे. त्या गौरवी जीवनामध्ये चाला देवाच्या लोकांनो, कारण देवाने आपल्याला हे जीवन जगण्यासाठी बोलवलं आहे. ख्रिस्ताची दुःखे आणि त्यानंतरचा गौरवयुक्त काळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही या जीवनामध्ये, ते कोणीच तुमचा विनाश करू शकत नाही देवाच्या लोकांनो. कोणालाच एवढी ताकद नाही देवाच्या लोकांनो, कारण देवाच्या लोकांना जो ताकदीचा साठायचे सामर्थ्य आहे तोच येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो पॉवर हाऊसच येशू ख्रिस्त आहे देवाच्या लोकांनो. कोणीच तुमचा विनाश करू शकत नाही. वचन वाचूया आपण 1 पेत्राचा पहिला अध्याय 23 वचन. काय लिहिलंय? कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. हालेलुया. ज्यावेळेस तुमचा नव्याने जन्म झाला देवाच्या लोकांनो, जर तुम्ही देव पित्यापासून जन्मलेले आहे, येशू ख्रिस्त ज्यावेळेस तुमचा प्रभू झाला, तुम्ही देवापासून जे जन्माला आल्या देवाच्या लोकांनो, तर देव म्हणतो तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे. हालेलुया. नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून. कोणत्या बीजापासून देवाच्या लोकांना? अविनाशी बीजापासून. त्याचा नाश कोणीच करू शकत नाही. अशा परमेश्वराच्या देवाच्या अविनाशी बीजापासून देवाच्या लोकांना तुमचा जन्म झाला आहे. बघा, नाशवंत बीजापासून नाही. हालेलुया. नाशवंत बीजापासून नाही, तर विनाशी बीजापासून. कोणत्या बीजापासून? अविनाशी बीजापासून तुमचा जन्म झाला आहे देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. कोणीच तुमचा नाश करू शकत नाही. अविनाशी बीजातून जे तुम्ही जन्मले, ते पुढे लिहिले, देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. हालेलुया. देवाच्या कोणत्या? जिवंत आणि सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे तुम्ही जन्म पावलेले आहात. देवाच्या वचनातून तुमचा जन्म झाला आहे देवाच्या लोकांनो. देवाच्या शब्दातून तुमचा जन्म झाला आहे. तुम्ही अविनाशी आहात देवाच्या लोकांनो. कोणी तुमचा विनाश करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठलाच आजाराला ती ताकद नाही, कुठल्या श्रापाला, कुठल्या जादूटोण्याला, कुठल्या सैतानाला ती अधिकार नाही की तुमचा नाश करण्याचं. तर तुम्ही कशा आहात? अविनाशी आहात. अविनाशी आहात. अविनाशी आहात देवाचं वचन म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या वचनातून तुम्ही जन्मलेले आहात. हालेलुया. तर देवाच्या लोकांना या गोष्टी लागू कशा होणार? तर सोप आहे. त्याचं वचन म्हणतं जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपण सर्व आज आपल्या मुखाने कबूल करूया देवाच्या लोकांनो. हालेलुया. आपण आज मुखाने कबूल करूया की येशू तूच ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू तूच प्रभू आहे. हालेलुया. येशू तूच प्रभू आहे. देवाने तुला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठवले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कबूल करूया, जो मी येशू ख्रिस्तामध्ये आलो आहे, जो येशू ख्रिस्त जिवंत देव, जे देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त जो कोणी कबूल करतो, जो विश्वास धरतो, तो देवापासून जन्मला आहे. ते मी देवापासून जन्मलो आहे. हालेलुया. हालेलुया. जो मी विश्वास धरलाय, तो मी देवापासून जन्मलो आहे. मी देवाचं जे मूल होण्याचा मला अधिकार मिळाला आहे, ते माझा जन्म रक्तापासून नाही झाला, देहाच्या इच्छेपासून नाही झाला, मनुष्याच्या इच्छेपासून नाही झाला, तर देव पित्यापासून झाला आहे. हालेलुया. मी देव पित्यापासून जन्मलो आहे. देवापासून माझा जन्म झालेला आहे. हालेलुया. कबूल करा. माझा कोणी विनाश करू शकत नाही. मी नाशवंत बीजापासून नव्हे, तर विनाशी बीजामधून जन्मलो आहे. हालेलुया. मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे
जन्म पावलेला आहे, येशू ख्रिस्ताने माझ्या पापाच्या अपराधांची क्षमा केली आहे, ते मी परमेश्वराचं विनाशी बीज आहे. कोणीच माझा विनाश करू शकत नाही. हालेलुया. कोणत्या दुष्टाला माझ्यावर अधिकार नाही. हालेलुया. हे गौरवी जीवन देण्यासाठी आपल्याला येशू आलाय देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे तुम्ही वचन ऐकत होते ना देवाच्या लोकांनो, वचन ऐकता ऐकताच देवाच्या लोकांना दुखणे बरे झाले. जादू तोना तुटला गेलाय. हालेलुया. दुष्ट पळून गेलाय देवाच्या लोकांनो, कारण तो त्याचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, माझी वचने जीवन व आत्मा अशी आहेत. हालेलुया. हालेलुया. जर त्याचं वचन तुमच्यामध्ये स्वीकारलंय तर त्याचं जीवन तुमच्यामध्ये इम्पार्ट झालंय, त्याचं आत्मा तुमच्यामध्ये आला आहे. त्यावेळेस प्रकाश येतो, त्यावेळेस अंधकार राहत नाही. हालेलुया. तुम्ही अंधकारातून फ्री झाले आहात. प्रेज द लॉर्ड.